हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 19. यथा दीपः निवान्तस्थः न इंगते सा उपमा स्मृता योगिनः यतचित्तस्य युज्यतः योगम आत्मनः. निवाऱ्याच्या स्थळी शांतपणे तेवत राहणाऱ्या दिव्याची उपमा चित्त संयमित केलेल्या योगाभ्यास करणाऱ्या योग्याच्या स्थित चित्ताला चपखल शोभते. वायू असतो, त्यामुळे दिव्याच्या ज्योतीला प्राणवायू तर मिळतो, परंतु वारा नसल्यामुळे दिव्याची ज्योत न फडफडता शांतपणे स्थिर होऊन तेवत राहते. त्याप्रमाणे देहादी इंद्रिय नियंत्रित केलेला योगी स्थिर राहतो, स्थिर चित्ताने योगाभ्यास करत असतो. दिव्याची ज्योत चित्ताप्रमाणे चंचल असते. वाऱ्याप्रमाणे देहादी इंद्रिय चित्ताला अस्थिर करण्याला उद्युक्त करतात, परंतु योगी स्वरूपावस्थेत स्थित राहून ध्यानाभ्यास करत असतो. ज्ञानेंद्रियांना आकर्षित करणारी किंचित मात्र जरी घटना घडली तरी ज्ञानेंद्रिय तिकडे विचलित होतात. योग्याला ध्यानामध्ये हा अडथळा विक्षेप असतो. चित्त विचलित होता क्षणी शरीरातील ऊर्जा लगेच तिकडे व्यय होते. यास्तव योगी ओंकार नादब्रह्माने स्वतःचे शरीरात ऊर्जेचे वर्तुळ तयार करतो. ओंकार साधनेने शरीरात ऊर्जेचे मंडल तयार झाले की ऊर्जा शरीरातच वर्तुळाकार फिरत राहते. त्यामुळे ऊर्जा बाहेर उत्सर्जित होत नाही. त्यामुळे चित्त बाहेर आकृष्ट होत नाही. ते स्वरूपामध्ये स्थिर राहते. किंवा योगी योगाभ्यासातील अडथळे विक्षेप मुळातूनच नष्ट करतो. उदाहरणार्थ, रिपू नष्ट करायला योगी कोणत्याही रिपूच्या मागे जात नाही, कारण एक रिपू नष्ट झाला तर दुसरा त्याच्यापेक्षा जास्त जोमाने उफाळून येतो. यास्तव योगी सर्व रिपूंची जन्मदाती आशा तिलाच नष्ट करतो. तो आशा, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा यावर संयम करतो. हरिओम. श्लोक क्रमांक 20. यत्र उपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र च एव आत्मना आत्मानं पश्यन् आत्मनी तुष्यति. ज्यावेळी योग साधनेमुळे चित्त पूर्णपणे नियंत्रित होते तेव्हा ते शुद्ध शांत होते. त्यावेळी चित्त अंतरात्म्यात तदाकार होते आणि ध्यान प्रसाद प्राप्त होतो. अशा प्रकारे शुद्ध चित्त आत्म्यात तदाकार झाल्यावर समाधी प्रसाद प्राप्त होतो. यत्र उपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया. माणूस अखंडपणे सुखाच्या मागे पळत असतो. एका सुखातून दुसऱ्या सुखाच्या मागे धावत असतो. एका सुखातून त्याला दुःख प्राप्त झालं तरी ते विसरण्यासाठी तो दुसरे सुख शोधायला लागतो. या दुसऱ्या सुखातून त्याला दुःख मिळाले की ते विसरण्यासाठी तो तिसऱ्या सुखाच्या मागे धावपळ करू लागतो. तो नेहमीच असा विपरीत वागत असतो. कारण उघड आहे, तो स्वतःला विसरलेला असतो. देहादी इंद्रियांचा त्याच्यावर कब्जा अंमल असतो. त्यामुळे तो देहादी इंद्रिय म्हणजेच आपण असे गृहीत धरतो. त्यांच्या मर्जीप्रमाणे, आज्ञेप्रमाणे वागतो. देहादी इंद्रियांच्या सुखासाठी जीवन जगतो. अज्ञानाने परंतु देहादी इंद्रियांच्याच सौख्यासाठी आयुष्य व्यतीत करतो. देहादी इंद्रियांचे खाद्य म्हणजे भौतिक भोग उपभोगणे. या अशा भौतिक उपभोगातून देहादी इंद्रियांना क्षणिक तात्कालिक सौख्य मिळते. या अनित्य सौख्यात देहादी इंद्रिय खुश असतात. या सुखामुळेच ती जगत असतात. यामुळेच त्यांचे अस्तित्व टिकून राहते. सुखातून दुःख मिळाले तरी देहादी इंद्रिय चित्ताची समजूत घालतात की जीवन हे असेच असते. मग माणूस दुःख पचवायला शिकतो. सतत घाणीत राहणाऱ्याला घाणीचा वास येईनासा होतो. त्याचप्रमाणे माणसाला दुःखाचे काही वाटेनासे होते. तो दुःखाच्या मुळाशी त्याचे कारण न शोधता ते विसरण्यासाठी दुसऱ्या सुखाच्या मागे सुरू होतो. सुखातून कोणाला कधीही सुख तर मिळत नाहीच, उलट त्याला दुःखाला सामोरे जावे लागते. ज्याने त्याने स्वतःशीच विचार करावा की कोणत्या सुखातून फक्त सुखच वाट्याला आलं आहे.
याला अपवादही मिळणार नाही. परंतु माणसाला कधीही असे वाटत नाही की सुखातून सारखे दुःखच मिळत आहे, तर सुखाच्या मागे न जाता आता दुःखाच्या मागे जावे. श्लोक क्रमांक 19 मध्ये सांगितल्याप्रमाणे वारा नसलेल्या ठिकाणी जशी दीपज्योत स्थिर होऊन तेवत राहते, त्याप्रमाणे जेव्हा योगाभ्यासाने चित्त भगवंत श्रींच्यातच स्थिर होते, तेव्हा ते विषय गोष्टींपासून दूर होऊन नियंत्रित होते. ते पूर्ण शुद्ध होते आणि त्यामुळे असे एकरूप झालेले चित्त प्रशांत होते. यत्र च एव आत्मना आत्मानं पश्यन्. अशा प्रकारे शुद्ध आणि शांत झालेले चित्त वृत्तींपासून निरोध पावते. योगाभ्यासाने चित्ताला सुखाच्या वृत्तीमधील फोलपणा समजतो, उमजतो. अशा वेळी ते चित्त अंतरात्म्यात पूर्णपणे तदाकार पावते. चित्ताला अंतरात्म्याशिवाय इतर काहीही संवेदना उरत नाही. योग्याला ध्यानावस्था प्राप्त होते. योग्याला सबीज संप्रज्ञात समाधी प्राप्त होते. आत्मनी तुष्यती. हळूहळू ध्यानावस्था सखोल होते. योग्याला चित्ताचे स्फुरण होणे थांबते. तो आत्मरूप होतो. त्याला अस्मिन भावना राहत नाही. केवळ आत्मानंद प्राप्त होतो. कैवल्य योग प्राप्त होतो. असंप्रज्ञात निर्बीज समाधी प्राप्त होते. हरिओम.